नमस्कार, मी आनंद धर्मातुगळे. आपण पाहतात मुंबई जनता न्यूज. आज मी कांदिवली येथे महागी गणपती म्हणून कांदिवलीचा महाराजा मंडळाने खूप उत्साहात साजरा करत आहेत आणि ह्याच उत्साहामध्ये एक आरोग्य शिबिर यांनी राबवलेलं आहे आणि आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया. इथले सचिव आहेत संदेश म्हात्रे आणि इथले अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत अमोल म्हात्रे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी आणि किती मेहनत घेतली ह्या आरोग्य शिबिर राबवण्यासाठी. आणि हे आरोग्य शिबिर अपेक्स हॉस्पिटल आणि ह्या मंडळाच्या आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मंगेश चिवटे सर आरोग्य दूत म्हणून त्यांची ओळख आहे त्या महाराष्ट्रात. आणि आपल्यासोबत आहेत सचिन पाटील मुंबई उपनगर म्हणून त्यांची पदवी भेटली आता सध्या त्यांना. आणि आपण स्वतः त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांनी इथे आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. संदेश सर, तुमचं पहिली गोष्ट तर मुंबई जनता न्यूज मध्ये स्वागत आहे. कशा पद्धतीने आपण इथे आरोग्य शिबिर राबवण्यासाठी मेहनत घेतली? सर्वप्रथम तर तुमच्या न्यूज चॅनलला मी धन्यवाद देतो की तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. आणि आरोग्य शिबिर ठेवायचं कारण हेच होतं की आज जनता खूप त्रस्त आहे स्वतःच्या शरीराने. तर त्यामुळे आम्ही आरोग्यासाठी तर त्यासाठी आम्ही एक आमच्या मंडळाने नियोजन केले की यावेळी महाआरोग्य शिबिर आपण आयोजित करूया करून. आणि दरवर्षी आमचं काही ना काही छोटं प्रोग्राम असतोच आरोग्य दरवर्षी प्रमाणे. ओके, बरोबर. त्या पद्धतीने आम्ही यावेळी म्हणजे नियोजन केलं की महाआरोग्य शिबिर. तसंच आमचं अपेक्स हॉस्पिटल करून आहेत, त्यांनी आम्हाला या शिबिरासाठी मार्गदर्शन केलं. बरोबर. आणि मला एक सांगा, आता आपल्यासोबत त्या मॅडम आहेत, त्या मॅडम हिना मॅडम आहेत, म्हणजे ते मार्गदर्शन करतात का आपल्यासोबत? मी तेच सांगू इच्छितो की अनेक उपक्रम आपण हाती घेतलेले आहेत. जसे की लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्यानंतरला आरोग्य शिबिर असतील, त्याच्यानंतरला ज्येष्ठ नागरिक सत्कार, एरियातले जेवढे डॉक्टर्स आहेत त्यांचा डॉक्टर नर्स, परत सफाई कर्मचारी त्यांचा आपण सत्कार, अशा अनेक उपक्रम आपण हाती घेतो. आणि त्याच्यामध्ये तर हा महाआरोग्य शिबिर आपण आज घेतलेला आहे. महाआरोग्य शिबिरासाठी अपेक्षे आपल्या हिना मॅडम आहेत, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. तसेच वज्रेश शहा सर आहेत अपेक्षे जे सर्व ते आपल्याला नेहमीच आपण कुठलाही पेशंट त्यांच्यापर्यंत घेऊन गेलो की त्याच्यानंतरला मोफत सर्जरीसाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा आपल्याला ते नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच मुंबई महानगर प्रमुख सुरेश शिंदे सर, मुंबई उपनगर प्रमुख सचिन पाटील सर, आणि तसंच मी स्वतः वैद्यकीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये. तर या सर्वांच्या सहकार्याने आपण हा एवढा मोठा महाआरोग्य शिबिर असू दे किंवा आपल्या या बाप्पाचा कांदिवलीचा महाराजा मागी गणेशोत्सव हा मोठ्या थाटामाटात हा महाउत्सव आपण 8 दिवसासाठी साजरा करतो. 28 तारखेला या बाप्पाची आपली महा मिरवणूक सांस्कृतिक पद्धतीने निघेल. आणि या उद्या म्हणजे प्रत्येक दिवशी आपण अनेक उपक्रम घेतले. कालच आता लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स, विविध स्पर्धा झाल्या. तसेच उद्या सत्यनारायणची महापूजा, हळदी कुंकू समारंभ आणि महिलांसाठी विशेष कार्यक्रम आहेत. तर अशा अनेक उपक्रम आपण या 8 दिवसात राबवतो. म्हणजे नागरिकांसाठी त्यांनी अनेक उपक्रम इथे राबवत असतात स्वतः. आणि आपण आता पाहू शकता आपल्या पाठी नागरिकांचा कसा हा उत्साह आहे आरोग्य शिबिराला. आणि आपल्या सोबत हिना मॅडम आहेत, आपण थोडंसं त्यांच्याशी चर्चा करूया. मॅडम, तुमचं मुंबई जनता न्यूज मध्ये स्वागत आहे. कशा पद्धतीने तुम्ही इथे नागरिकांना मार्गदर्शन करताय? सगळ्यात पहिले थँक्यू व्हेरी मच. अमोल साहेबांनी आम्हाला इकडे आमंत्रित केले कांदिवलीच्या महाराजा मागी गणपतीच्या योजनामध्ये मेडिकल कॅम्प ठेवायला. इकडे आलेले सगळे पेशंट ज्यांना आहेत त्यांना गाईड करायच्या खूपच जरूरत आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना एवं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ह्याच्या हेठळ खूप प्रकारची सर्जरी होतात. ते सर्जरी आम्ही अपेक्स हॉस्पिटलच्या माध्यमावरून करतात. इकडे ह्या सोसायटीमध्ये पण अमोल सरांच्या मार्गदर्शनच्या अनुसार खूप जणांची सर्जरी झालेली पण आहे. अच्छा, व्हेरी गुड, खूप ऑलरेडी. आणि इकडे आलेले सर्व जे पेशंट्स आहेत त्यांना आम्ही पूर्ण सहकार्य देऊ आणि जे काय त्यांना लागणार ते 100% हेल्प करू. खूप थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग अस. थँक्यू.
आपल्यासोबत होते हिना मॅडम, अपेक्स हॉस्पिटलमधले ॲडमिन, जे सर्व नागरिकांना आता त्यांनी गायडन्स गाईड करतायत. आणि मी खूप खूप धन्यवाद देतो अमोल म्हात्रे सरांचं. आणि त्यांनी हा मोठा उपक्रम महागी गणपतीच्या नावाने इथे नागरिकांना मेडिकल कॅम्प राबवला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्व आपल्या भारतीयांना सॅल्यूट करतो आणि इथेच म्हणजे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. आपल्यासोबत काही सिस्टर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया की आतापर्यंत किती ECG चेकअप इथे केले आहेत. सिस्टर साहेब, मला काय म्हणायचं आहे तुम्हाला की आतापर्यंत किती झाले इथे? 15 ते 20 झाले असते ना. 15 ते 20 झाले. हो. आणि कसं नियोजन आहे ह्या कांदोली महाराजाच्या मंडळाचं? नियोजन एकदम भारी आहे. बेड वगैरे सगळं अरेंज करून दिलेलं आहे. फिमेल पेशंटसाठी एकदम बरोबर आहे व्यवस्था. ओके. आणि नागरिकांचा कसा उत्साह तुम्हाला भेटतोय? उत्साह एक नंबर आहे सगळे नागरिकांचा. हा. आणि त्रास जाणवतो का लोकांना? नाही काहीच नाही त्रास. काहीच नाही ना त्रास? नाही. ओके, थँक्यू, धन्यवाद.